नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी तुमची सक्षम मुलाखत होणार आहे। डायरेक्ट मुलाखतीमधून तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि इथं बघा जवळपास 500 पेक्षा अधिक ज्या जागा आहेत त्या शिक्षकांच्या भरल्या जाणार आहे आणि या ज्या जागा आहेत त्या CHB वरती असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। बघा इथं तुम्हाला विषय दिलेला आहे आणि कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत या तक्त्यामध्ये दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो की हा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषय दिलेला आहे आणि त्याच्यापुढे त्याच्या जागा देण्यात आलेल्या आहेत। या झाल्या 123 जागा आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला जी काही CHB वरती तुमची नेमणूक असणार आहे ती 9 महिन्यासाठीची असणार आहे, हे देखील इथं दिलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही एका वेळेला एकाच महाविद्यालयामध्ये जॉब करत आहे असं 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला हमीपत्र देखील द्यावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर अजून बघा डिटेलमध्ये इथं काही जागा देण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक जागा इथं टोटल पोस्ट किती आहेत त्या दिलेल्या आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत ते देखील इथं दिलेलं आहे। खूप सगळ्या विविध विषयांसाठी जागा आहे आणि ही जी काही भरती आहे ती मोठ्या प्रमाणावरती भरती केली जाणार आहे। इथं या देखील 232 जागा आहे। त्याच्यानंतर बघा बिओक साठी नॉन ग्रँटेबलला किती पोस्ट आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहेत, या देखील 10 पोस्ट आहेत मित्रांनो। आणि ही जी काही भरती असणार आहे ही तुमची डायरेक्ट मुलाखतीमधून भरती केली जाणार आहे, हे लक्षात घ्या। आता या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन इथं बघा तुम्हाला 200 रुपये नॉन रिफंडेबल फी असणार आहे आणि तुम्हाला हे जे पोर्टल दिलेले आहे, जी काही URL दिलेली आहे या URL वरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचे। URL नीट पहा मित्रांनो, ही जी URL आहे ऍप्लिकेशनची ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। तुम्हाला तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन भरत असताना तुमचा ईमेल ID, पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, मोबाईल नंबर असेल हे अचूक भरायचं आहे। एक्सपिरियन्स असेल, क्वालिफिकेशन डेटा असेल हा देखील तुम्हाला तिथं व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय करायचे, सिग्नेचर करून त्या डॉक्युमेंट देखील तिथं अपलोड करायचे आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या। आणि त्याची जी काही प्रिंट आउट आहे ती तुम्हाला रेफरन्ससाठी ठेवायची आहे। ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जाणार आहे त्यावेळेला ती तिथं अवेलेबल असणं तुमच्या बरोबर आवश्यक आहे। मुलाखतीला जात असताना मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन भरलेले ऍप्लिकेशन आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे। रजिस्ट्रेशन बघा कधीपासून सुरू झालेले आहेत तर 23/5/2025 पासून ते 30/5/2025 पर्यंत तुम्हाला इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्टर करायचे आहेत। 30/5 नंतर जे काही ऍप्लिकेशन येतील त्यांचं इथं ग्राह्य धरले जाणार नाही। इथं तुम्हाला इंटरव्ह्यूचं शेड्यूल देण्यात आलेला आहे। 3/6/2025 ला सकाळी 9 वाजल्यापासून तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। आणि इथं बघा पोस्ट कोणती आहे, तुम्हाला जे काही वरती आपण PDF पाहिली किंवा जी काही लिस्ट पाहिली त्याच्यामधला सब्जेक्ट दिलेला आहे आणि इथं कॉलेजचे नाव दिलेलं आहे। तर बघा ही व्यवस्थितपणे PDF पाहायची आहे मित्रांनो। ही PDF देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला पोर्टलवरती देखील जी काही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला ही PDF तिथं पाहायला मिळेल मित्रांनो। तर ती PDF देखील पाहायची आहे आणि आपल्याला इथं सब्जेक्ट दिलेला आहे त्यावेळेला त्या कॉलेजमध्ये आपण 9 वाजता उपस्थित राहायचं आहे, हे लक्षात घ्या। तुमचा इंटरव्ह्यू डायरेक्ट होणार आहे, डायरेक्ट इंटरव्ह्यू मधून इथं सिलेक्शन केलं जाणार आहे। तर मित्रांनो बघा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।